श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ. हा माझ्या हातात आहे ना मुरमुऱ्याचा पुडा आहे. याला लाह्या पण म्हणतात. हा देवाचा प्रसाद होता. भरपूर दिवसापासून घरात होता आणि मग आज आहे ना याच्या अशा प्रकारे ना नाश्ता तयार केला होता. पोह्याच्या ऐवजी ना ह्या लाह्या टाकल्या होत्या. एकदम भारी नाश्ता झाला होता. तुम्ही पण तयार करून बघा. आणि आज आले होते बैल वावरामध्ये. ज्या मावशी काकांना आहे ना हे डाखळ कापून नेण्याकरता सांगितली होती ना, त्यांचेच बैल होते. आणि आता बैल आहेत ना जरा तुरळक होत चाललेले आहेत. आता मी ना ही जी डाखळ मोडलेली ना हिच्यात आलेली आहे. आणि बघा मागं आहेत ना माझ्या मागं बैल आहेत, बाजूला बैलगाडी आहे. ही जी डाखळ आहे ना ज्यांना न्यायला लावली होती ना त्यांची बैलगाडी आलेली आहे डाखळ नेण्याकरता. म्हणजे कापलेले वजे आहेत ना ते बांधून नेण्याकरता. आता आहे ना बैलगाडी आणि बैल आहेत ना तुरळक होत चाललेले आहेत. कवचित कोणाच्या घरी आहे ना ठराविक घरी ना बैल आणि बैलगाडी आहे, नाही तर सगळे ना ट्रॅक्टरवरच आता कामं करून घेतात. आपण बघू त्या मामांनी का बरं बैल ठेवलेत, कशा करता ती विचारते त्यांना मी. बैल मारित नाहीत ना, सवय बायांची त्यांना. काय बैलाला नाही ना बायकांची ना सवय नसती. ते जर असे आहेत ना साडीवाले तरी बाया बघितल्या ना तर लगेच आहेत ना असे माराय पळत येतात. काहींना कसं राहतंय, मालकाने जर धोत्रावाला असला ना तर धोतारच घातलेले माणसं जवळ येऊन देतो तो, नाही तर पायजामेवाले पॅन्टीवाल्यांना येऊन नाही देत. तुमचे येऊन देतात ना सगळ्यांनाच. हा, आता सगळ्यांनी ट्रॅक्टर घेतलेले आहेत, तुम्ही का बरं ट्रॅक्टर नाही घेतला? तुम्ही बैल का सांभाळता? हा ना, हा आपलं घरचं आहे म्हणल्यावर कधी काही वाटलं तरी करता येते. पण आता मग सगळेजण ट्रॅक्टरच सांभाळतात ना बैलाच्या ऐवजी. हा हा, म्हणजे ज्याची मोठी शेती त्यांनी ट्रॅक्टर सांभाळला पाहिजे, त्याला परवडतोय. हा, शाळा नाही शिकले का? पण तुमचे तर दोन मोठे भाऊ तर चांगल्या नोकरीला लागलेले आहेत का बारके आहेत ते? तुमच्यापेक्षा मोठे, मग ते शिकले आणि तुम्ही का नाही शिकले? हा, आणि पहिलं असं होतं 4-5 जर भाऊ असले तर 1-2 नोकरीवर 1-2 शेतीवर होऊन जायचं. पण आता बैल नाहीत ना कोणाकडंच. तुमच्याकडं अजून कवचित आपल्या गावात 7-8 जणांकडे असतील. बैल पण गरीब आहेत ना, नाहीतर काय बैल एवढ्या वेळ तर शांत उभे राहिले नसते. पूर्वीच्या वेळेस आहे ना गावाला प्रत्येकाच्या घरी ना 4 बैल 6 बैल असा नांगर राहायचा. आणि पहाटच आहे ना सगळेजण उठून आहे ना नांगरायला जायचे. ज्याचे त्याच्या सावडी राहायच्या. काहींचे 2 बैल असले तर अजून दोघांच्या सावडी, असं तसं करत आहे ना सगळी घरची शेती आहे ना बैलानेच नांगरली जायची, केली जायची. पेरणीसुद्धा आहे ना सावडीने केली जात होती. आम्ही गावाला आलो ना त्यावेळेस पण आहे ना जवळजवळ 1-2 वर्ष आमच्याकडे बैल होते. आणि सावडीनेच ना आम्ही नांगरणी पेरणी करत होतो. त्यानंतरून आहे ना बैलांचे ना सांभाळणं असं होत, कारण की ना त्यांना बांध सोड करायला कोणी घरी नसलं ना तर मग त्रास व्हायचा. त्याच्यामुळे ना मग बैल ना विकून टाकले. आता आहे ना ट्रॅक्टरने शेती होतीये. आता आहेत ना कोंबड्या आहेत ना चरण्याकरता सोडल्या होत्या, जेणेकरून थंडी आहे आणि मग संध्याकाळ सकाळचं लवकर काय सोडणं नाही होत. दुपारचं मग दिवसभर चरण्याकरता सोडते. तुम्हाला जर माझे असेच गावाकडचे नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक करत जा.